संततधार पडणाऱ्या मान्सूनपूर्व पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. भाजीपाला, भुईमूग, भात, आंबा, केळी, फूल पिकं यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या नुकसान झालेल्या पिकांचं कृषी, ग्राम आणि महसूल खात्याकडून पंचनामे सुरू आहेत. नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असं कोल्हापूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी सांगितलं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मे महिन्यामध्ये पावसाने जे नुकसान झालेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने 335 शेतकऱ्यांचे 95 हेक्टर क्षेत्रावरती नुकसान झालेले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावरती भाजीपाला पिकाचे 63 हेक्टरचे नुकसान आहे. त्याचबरोबर भुईमूग, भात, आंबा, केळी, उडीद, फुलपिके या पिकांचे देखील नुकसान झालेले आहे. तर या सर्व नुकसानीचे पंचनामे जे आहे ते कृषी विभाग त्याचबरोबर ग्राम महसूल आणि तिन्ही विभागाच्या मदतीने तातडीने करून शासनाकडे अहवाल सादर करण्याची कार्यवाही करत आहोत. दरम्यान पन्हाळा तालुक्यातील मुसलमानवाडी, आंबर्डे इथल्या 41 शेतकऱ्यांची नदीपात्रालगत असलेली शेतजमीन पिकांसह नदीपात्रात खचली आहे. यामुळे त्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या नुकसानीची देखील पाहणी करून नुकसान भरपाई देऊ असं आश्वासन पांगरे यांनी दिलंय.